मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बंडा बहादुलेचं डोकचं काम देईनासं झालं. त्यानं किती पण डोकं लढवून पाहिलं, साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या. वाटा बंद झाल्या म्हणत मुकाट्यानं बसण्याचं काम आणखीनच अवघड होणार होतं. काय करावं आणि कसं करावं हेच बंडाला सुचेनासं झालं. अडचण तर होती, पैसे तर पाहिजे होते, ते तर कुठं मिळण्यासारखे देखील नव्हते. बहादुलेचं मन आणि मस्तक पार आऊट व्हायची वेळ आली. साऱ्या अंगानं साऱ्या बाजूनं बंडानं डोकं चालून पाहिलं. काही मार्ग सुचेना. काय दशा आली या विचारानं मनी कष्टी झाला. जवळ पैसा नसला की माणसाचं एवढं माकड होईल ह्याची बंडाला आयडियाच नव्हती. समोर बसलेल्या संभा चव्हाणाकडे बघत बंडा म्हणाला, संभा, अरे डोसकं तर काय चालना झालं यार. त्याला आता चाक बसव आणि त्या चाकासनी वंगण घाल, म्हणजे डोसकं चालायचं सोडून भन्नाट पळल बघ. संभा, अरे मस्करीची येळ नाही र लेका. खुळ्या, माझ्या डोक्यात किड पडायची येळ आल्या. तुला मस्करी करायची हुक्की येत्या व्हय आता. बंडा, अरे मस्करी नको करू तर काय करू र. आता असंच बोलायला लागल्यावर माणसानं काय बोलावं सांग की र. काय बोलावं आणि काय बोलून होय सुचनाच झालं या. हे बघा बंडा, अडचण हाय ही गोष्ट खरीच. अडचण काय खोटी नाही, त्यामुळे डोकं चालना हे बी खरंच. मग मगा धरणं मी सांगायला लागलो या नव. अरे म्हणून काय असा हातपाय गाळून काम भागतया व्हय का. तर मग काय करू तरी मी. बंडा, हे बघ, अरे सगळ्या रोगावरती इलाज असतो या र. सगळ्या रोगावरती सापडतो या. खरं पैशाच्या अडचणीवरती काय इलाज र. हे बघ, आता माझं एक ऐकतोयास का. सांग की, एक काय 10 ऐकतो. असं कर, खिलाऱ्याच्या रामाला बोलव, त्याला आपण गोळ्यात घेऊया. त्याची जमीन तेवढी बिनबोजाची हाय. त्याला सांग, बाबा आम्हाला काय तुझ्याकडनं आहेर नको. तू फक्त आम्ही सांगतो त्या जागी अंगठं ठेव. 2 रोज आमच्या संग कोल्हापूरला चल. जाण्या येण्याचा जेवणा खाण्याचा खर्च आम्ही करतो. खरं लँड मॉर्टगेज बँकेतनं एक 5,000चं कर्ज काढून दे. फेडायची जिम्मेदारी आमची. तुला काय झळ नाही. फक्त अंगठा उठवायचा काय. अरे व्हय की, सगळ्या गावात रामा खिलाऱ्याची जमीन बिनबोजाची हाय हे ध्यानातच नाही माझ्या. कसं असणार र. डोसकं चालना झाले नव्ह तुझं. आणि बंडा, हे बघ, आता आपल्याला 5,000 पाहिजे ती नव्ह. मग आपण बी 5-50च्या खर्चाची तयारी ठेवली पाहिजे. संभा, आता हे काय मला सांगायला पाहिजे व्हय र. अरे आपल्याला 5,000 पाहिजे तर 1,500 पोत खर्चायला आपण तयार पाहिजेच की र. शाब्बास गड्या, आता तुझं डोकं चालायला लागलंय बघ. संभा, खत घातल्या बिगार पीक येईल व्हय र. आंबवण ठेवल्याशिवाय धारा निघतील व्हय. असं, आता तुला माझी स्कीम पटल्या बघ. संभा, पर रामा खिलारा अंगठा द्यायला कबूल होईल का र. त्याचा बा देईल. बाच्या अंगठ्याचा काय उपयोग हाय नव. एक गोष्ट सांगतो, रामा खिलारे जरा आडीबाज माणूस हाय. तो काय सजा पटायचा नाही. आपण थेट त्याच्याकडे जायचंच नाही र. तो हाय बायकोच्या मुठीत. आपण त्याच्या बायकोकडनं रामाला गळ घालायची. बायकोचा शब्द मोडायची ताकद रामाच्यात नाही बघ. मग जमलं. बायकोच्या मुठीत तो हाय ही गोष्ट खरीच आहे म्हण. ती सांगल तसं तो ऐकतोय हे बी खरंच आहे. मग झालं की. आणि गाडी कुठं अडल्या र आपली. गाडी काय अडत्या सोड. गाड्या आता पळायला लागल्या म्हणानाच तर खरं. आता मग ह्यात खरं आणि खोटं काय घेऊन बसल्यास गाड्या. तसं नाही र. रामाची बायको आहे मुलकाची चलाक. तिनं आपलं ऐकून घ्यायला पाहिजे. तिला हे पटायला पाहिजे. तिनं नवऱ्याला हे समजावून सांगायला पाहिजे. हे सगळं कसं जमायचं म्हणतोय आम्ही. बंडा, अरे खुळा आहेस काय तू. आपला थेट त्याच्या बायकोकडे सरळ कशाला यायचं. कुठल्या बाईकडं असं थेट जायचं असतं या व्हय. बाई अशानं असं आम्ही सांगतोय आणि तुझ्या नवऱ्याला जमीन गहाणवाट टाकून आम्हाला 5,000चं कर्ज मिळवून दे अशी कुठली शानी बाई आपल्या नवऱ्याला कधी सांगल का. मग यावर इलाज काय. सोप्पा हाय बघ.
तिला तिच्या बाकडनं सांगायला लावायचं. बाचं तिनं ऐकलंच पाहिजेल. रामाची बायको हाय चलाक, खरं बाचं मन मोडत नाही बघ. तिचा तेवढा एक गुण चांगला हाय बघ अजून. रामाच्या सासऱ्यानं सांगितलं तर रामाची बायको ऐकल आणि आपलं काम फटाकदिशी होईल. खरं रामाचा सासरा हाय तिरशिंगराव. वळलं तर सूत नाही तर भूत. त्याच्याशी गाठ म्हणजे बंडा. अरे तुझ्या डोक्यात मेंदू हाय का बटाट भरून ठेवल्यात यार? का आता आणि माझं काय चुकलं र? चुकलंच नाही तर काय. अरे खुया रामाच्या सासऱ्याकडनं थेट आणि कोण जायला निघालाय? रामाचा सासरा सरपंच बोकंडे अण्णांच्या शब्दाबाहेर हाय वय. हा म्हणजे रामाच्या सासऱ्याला सरपंचाकडून सांगायला लावायचं म्हण की. बंडा अरे बाबा, आपलं काम आहे तर नको होय सांगायला. 10 टायमाला पाय धरायला पाहिजेल, दादा बाबा करायला पाहिजेल, दाढीला हात लावायला पाहिजेल. त्या बिगार कामं व्हत्यात या व्हय. वय खरं आहे की. आता सरपंच बोडके अण्णांनी आपलं ऐकायला पाहिजेल बघ. सरपंच बोकडे अण्णा म्हणजे नंबर 1चा बायबाज माणूस बघ. नंबर 1चा लहरी गडी. मनात आलं तर कमरेचं सोडून देईल. लहर फिरली तर कापल्या करंगळीवरती वलं करणार नाही. हे बघ बंडा, कुणाची कोणती बाजी हाय ह्याचा आता पंचनामा नग करायला. तो तसा हाय म्हणूनच आपलं काम होण्याची आशा हाय बघ. ते कसं काय? सोप्पा हाय. सरपंच बोकडे अण्णा बायबाज हाय. म्हणजे बाई दिली तर गडी पागळणार हे तर फिक्स बघ. एकदा तो पागळला की तो रामाच्या सासऱ्यानं आपलं काम करायला लावणार. संबा, मगाशी मी आपलं बोललो नव्हतो. खरं तुझं म्हणून सांगतो. रामाचा सासरा नंबर 1चा बाटलीबाज हाय बघ. असं नव्ह. बाटलीबाज हाय म्हणूनच आपलं काम होण्याची आशा हाय र. त्याला बाटली सरपंचा मार्फत द्यायची. तो एकदा खुश झाला आणि त्याला सरपंच बोकडे अण्णांनी सांगितलं तर रामाच्या बायकोनं तो सांगल का नाही र. म्हणजे आपलं काम नक्कीच होईल का नाही? मग आपलं काम होईलच की. पण आणि एक सांगू का? रामाच्या बायकोला दागिन्यांची एक फार हौस आहे हा. बायकासनी दागिन्यांची एक आवड फार असते आज र. वय खरं आहे तुझं. हिला जरा जादाच हाय. असं ना, तिला एक खड्याच्या अंगठी करून देऊया. ती बाण दिल्या अशी भासवायची. मग बाचं म्हणती मोडल व्हय कधी? नाहीच की. आणि बायकोचा शब्द रामा मोडल व्हय कधी? अरे गडी माणसं पहारी मोडतील. खरं लाडक्या बायकोचा शब्द मोडणार नाही ती बरं एवढा. दशरथ राजा खरं त्यानं कैकईचं मन राखण्यासाठी रामाला वनवासात पाठवलं का नाही? पाठवलं की. मग दशरथानं एवढं केलं कुणासाठी? कैकईसाठी. मग आईला आपला रामा खिलारे बायकोच्या शब्दासाठी एक अंगठा उठवणार नाही व्हय? नाही कसा? उठविलच की. मग एकदा अंगठा उठवल्यावरती तुला कर्ज मिळेल का नाही? मिळेलच की. आणि कर्ज मिळाल्यावरती तुझी अडचण दूर होईल का नाही? त्याला काय मग येळ लागतो या व्हय? असं हे सरळ गणित असतापैकी असा निश्चित का बसलायस तू म्हणतोय आम्ही? म्हणजे संबा, सरपंच बकरे अण्णासने बाई रामाच्या सासऱ्याला बोकडे अण्णांच्या मार्फत बाटली आणि रामाच्या बायकोला तिच्या बाच्या मार्फत खड्याची अंगठी आणि तिच्या मार्फत रामा खिलाऱ्याच्या कर्जाच्या अर्जावर अंगठा. असा हा साधा सरळ आणि सोपा इलाज आहे बघ. अखेरचा उपाय म्हणून बंडा बहादुलेनं आणखी मोठ्या जिकिरीनं पैशाची जोडणी केली. बंडा आणि संभा यांनी सरपंचाकडे जाऊन आपलं काम सांगितलं. त्याला खुश करण्यासाठी बाईची जोडणी करायचं ठरलं. 100-200 रुपये त्यात उडाले. सरपंचाला घेऊन मग ते रामाच्या सासऱ्याकडे गेले. सासरा काही केला वटना. अखेर त्याच्यासाठी इंग्लिश बाटलीची जोडणी केली. नुसती बाटली काय कामाची म्हणून नंतर कोंबडी बी आली. सासरा एकटाच कसा पिणार म्हणून त्याला सरपंचाची कंपनी. आता बाटल्या आणि कोंबडी झाल्यावर सरळ त्याला बाई पाहिजे म्हणून परत आणखीन ती वर्ण जोडणी. एवढं झाल्यावर मग रामाचा सासरा आपल्या पुरीला सांगायला कुठं राजी झाला. पण त्यापूर्वी खड्याची अंगठी करून आणली. तिचं बजेट आधी 200 धरलं होतं खरं. सोन्याचा वाढता भाव व सोनाराची वाढती मजुरी वगैरे मिळून ते 300च्या घरात गेले. आधीचा खर्च 500-700ला पोचला होताच, पण त्याला काही बी इलाज नव्हता. आता 5,000 रुपये मिळाले म्हणजे 1,500चा चुराडा होणार हे ठरलंच होतं. सगळ्यांना पोहोचलं. कशात काही उणीव राहिली नाही.
1000ला फोडणी बसली तसा भंडा बहादुले होरपळून निघाला. 5000 मिळाल्यावरती त्यातले 1000 जाऊन 4000 हाती पडले असते तर गोष्ट वेगळी होती. पण अद्याप कशात काही नसताना बंडा आणखीन 1000 रुपयाच्या गाळात गेला होता आणि थोडासा दम खाऊन 5000 घ्यावे, त्यातले 1000 आणलेले परत करावे आणि 4000 आपली अडचण भागवावी असा बंडा ताळा करीत राहिला. संभा चव्हाण आता वरचेवर भेटेनासा झाला. त्याने स्कीम दिली आणि मार्ग दाखवला. त्याचा गडी बेपत्ता झाला तसा बंडा बहादुले बेचैन झाला. संभाला भेटून बंडा म्हणाला, खरं संभा, आंबवण पचायची येळ आल्या, आता धार कवा निघायची र? बंडा, तू एक लय आदिऱ्या दिलाचा गडे आहेस बुवा. अरे इथं माझ्या गळ्याला तात लागल्या आणि तू वर मलाच आदिऱ्या दिलाचा म्हणतोयास व्हय र? आता कमाल झाली की म्हणायची. लेका, काम आपलं होणार म्हणजे आपण दम खायला नको व्हय? अरे व्हय की. खरं अजून किती दम खावावा माणसानं. मी नावन नाव गटांगळ्या खात चाललूया. हात उसना 1000 आणलं व्हतं. आत्ता देतो मग देतो असं सांगून आणलं व्हतं. आता आपलं काम कवा होणार हाय र? बंडा, र तूप खाल्लं की लगेच रूप येतं या व्हय? अरे क्या खाना तो दम खाना अशी म्हणच हाय बघ. आग लाव तुझ्या त्या म्हणीला तिकडं. अरे आता पाणी पार गळ्या पावतर आलं या आणि दम खात बसलो तर जित्ताय राहीन का र मी? बरं मग चल, आपण रामा खिलाऱ्यालाच भेटूया. थेट डायरेक्ट भेटायचं व्हय त्याला? मग काय तर नव. सरपंच, त्याचा सासरा, त्याची बायको ह्या आडवाटनं जायचं नाही व्हय? आंबवन ज्या वाटनं ठेवलं या त्या वाटनं दम काढायचा नाही व्हय? त्यात आणि टाइम खराब करत बसायचं म्हणतोस व्हय वरनं? बरं मग चल तर. बंडा बहादुले आणि संभा चव्हाण रामा खिलारेकडं गेला. तेव्हा रामा आपल्या बायकोची खड्याची अंगठी बघत होता. काय रामा, काय गडबड चालल्या? संभानं आवाज दिला. या कोण? बंडा आणि संभा मिळूनच आलाय जणू आज. व्हय बाबा, मिळूनच आलूया म्हणायचं. बंडा बहादुले खचल्या आवाजात म्हणाला. काय चाललंय रामा? संभानं मघाचा सवाल परत केला. आयला आमचा सासरा एक म्हणजे हौशीच आहे बघा दांडगा. का काय झालं? आत्ता आणि काय व्हतं या? अरे म्हाताऱ्यानं आमच्या बायकोला खड्याची अंगठी करून दिल्या. अरे आता अशी मधीच कशी काय ही अंगठी आली म्हणायची? दिवाळी न्हाय, दसरा न्हाय, मधीच तुझ्या सासऱ्याला ही माया कुठनं आली म्हणायची? तेच मला ह्यक वाटायला लागलंय नव्ह. अरे सासरा आमचा असं नका ना आधी खरं, पण पुरीवरती त्याची माया दांडगी बरं का. पुरीला अंगठी दिल्या, तुला काय दिलं का नाही र? मला आणि दुसरं काय देतूया? त्या अंगठी जिला दिल्या ती माझी बायकोच आहे नव्ह. व्हय व्हय, तेवढं मात्र खरं. वाटीत वाढलं काय आणि ताटात वाढलं काय? एकूण एकच की. तुझीच धन म्हणायची की र ती. ते सोडा, असं मध्येच आमच्याकडं कसं खुरं वळलं तर तुमचं? आता काम निघाल्या बेगार यायला नको व्हय? काय कामगिरी काढल्या मग? अरे तुझ्या पवता आली नाही व्हय ती? जरा तुमच्या मुखातनं तरी ऐकून द्या. बाबा अंगठा तेवढा उठीव, लवकर उठीव आता, आणि दम निघणं कठीण हाय बघ मला. अरे बंडा, सारं गाव आपल्या जमिनी घाणवत टाकून असता माझी जमीन तेवढी बिनबोजाची हाय. ती काय मी तुझ्यासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी तशीच ठेवल्या व्हय? रामा, तुला काय झळ लागायची नाही र. बंडा कर्ज आणील त्या आणण्यासाठी लागणारा सारा खर्च करील. हप्ता आल्यावर तोच भरील. तुला काय बी झळ लागायची नाही. खुळ्यांनो, तुम्ही दोघं किती गाढव असशीला र. रामा, गरजू हाय म्हणजे गाढव हायच र. पुढं बोल. अंगठा देणार मी, त्यासाठी सरळ येऊन मला विचारायचं सोडून सरपंचाला बाई पुरव, सासऱ्याला बाटली पुरव, सासऱ्याकडून बायकोला सांगायला लाव. असलं यडताक तुम्हाला कोणच्या शाण्यानं सांगितलं होतं र? रामा, त्यात आमचा 1000 रुपये खर्च झाल्या ती नाही म्हणू नगच भादरा. अंगठा देणारा मी, मला ठेवलं बाजूला आणि बाकीच्यांची जत्रा करत बसलायसा व्हय बाहेरच्या बाहेर? चुकलो बाबा आता. काय मला विचारून चुकलायसा व्हय र? अंगठा उठवणार नाही आणि चोकणार बी नाही. मुकाट्यानं चालायला लागा बघू पहिलं.